नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 5. हो बघा ना जाऊन ती बाई आहे की मेली, किती आवाज करते. मालती म्हणाली. तू जा, मला थंडी वाजते. मुरारी तोंडावर पांघरून घेत म्हणाला. अहो जा ना. मालती त्याच्या अंगावरचं पांघरून ओढून काढत म्हणाली. काय कटकट आहे. मुरारी वैतागत उठला. आई हे घे औषध. सई टेबलवरून औषधाची बॉटल उघडून त्यातील औषध बॉटलच्या कॅपमध्ये ओतून देत म्हणाली. आई ए आई. मुरारी राधाबाईच्या रूमचा दरवाजा वाजवत म्हणाला. काय रे, कशाला ओरडतोय. राधाबाई चिडून म्हणाली. तू बाहेर ये आधी. मुरारी म्हणाला. काय कटकट आहे यांची. आता कुठे डोळा लागला होता. राधाबाई उठून दार काढत म्हणाली. आई अगं वहिनी बघ, केव्हाची तिच्या खोकल्याने सगळ्यांची झोप उडवते. मुरारी म्हणाला. मग मी काय करू. जाऊन तिला औषध देऊ का. राधाबाई वैतागत म्हणाली. जा ना एकदा बघ, आता शांत झालीये म्हणजे. देवाघरी तर नाही ना गेली. मुरारी म्हणाला. शुभ शुभ बोल गाढवा. ती जर इतक्यात गचकली तर आपल्यावर असलेला कर्जाचा डोंगर सई कसा फेडेल. राधाबाई म्हणाली. चल काय झालं बघू येऊ. राधाबाई म्हणाली. हा चल. मुरारी म्हणाला. सई बाळा काय झालं कल्याणीला. राधाबाई आणि मुरारी त्यांच्या रूममध्ये आले. काही नाही, खोकल्याची उबाळी आली होती. मी औषध दिलं आहे, आता शांत आहे. सई कल्याणीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. किती त्रास सहन करावा लागतोय बिचारीला. राधाबाई म्हणाली. मला तर वहिनीची ही हालत अजिबात बघवत नाही. मुरारी दुःखाचा आव आणत म्हणाला. बाळा जरा बाहेर येतेस, बोलूया. राधाबाई म्हणाली. हो. सईने कल्याणीला नीट पांघरून दिला. रूमच्या बाहेर आली. ये इथे बसून बोलू. राधाबाई म्हणाली. दोघी सोफ्यावर जाऊन बसल्या. मुरारी बाजूला हाताची घडी घालून उभा होता. बाळा मी काल तुला जे बोललो त्यावर काही विचार केला आहेस का. राधाबाई म्हणाली. कशाबद्दल आजी. सई म्हणाली. अगं तुझ्या लग्नाबद्दल. राधाबाई म्हणाली. नाही, अजून काही विचार केला नाही. सई हताश होऊन म्हणाली. मग बाळा जरा लवकर विचार कर. आपल्याकडे जास्त वेळ नाही. कल्याणीचा इलाज लवकरात होणे गरजेचे आहे आणि ते आता तुझ्या हातात आहे. राधाबाई म्हणाली. मी यावर सकाळी आईशी बोलते. सई म्हणाली. अजिबात नाही. मुरारी पटकन म्हणाला. सईने चमकून त्याच्याकडे पाहिले. म्हणजे ते वहिनी कधीही तुला लग्नासाठी परवानगी देणार नाही. तिच्यासाठी तू सर्वस्व आहेस. मग ती तुला कशी परवानगी देईल. आईचं काळीज आहे. ती स्वतः सगळं त्रास सहन करेल, पण तुला अजिबात होऊ देणार नाही. मुरारी म्हणाला. तेही आहेच म्हणा, पण तिचा जीव वाचवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तिने इतके काबाड कष्ट करून तुला वाढवलं. आता तुझी वेळ आहे तिच्यासाठी काहीतरी करायची. राधाबाई म्हणाली. सईला राधाबाईचा म्हणणे पटले. लहानपणापासून ती पाहत आली होती तिच्या आईला तिच्यासाठी कष्ट करताना. आता तिची वेळ आली होती. ती मागे थोडीच हटणार होती. आज ती तयार. आजी मी तयार आहे या लग्नाला. तुम्ही त्यांना माझा होकार सांगा. सई लगेच म्हणाली. आणि वहिनीचं काय. मुरारी मुद्दाम म्हणाला. मी तिला काहीही सांगणार नाही. तुम्ही सांगू नका. तसंही केव्हा ना केव्हा मला लग्न करायचं आहे. मग आत्ता का नाही. आणि या लग्नामुळे आईचा इलाज होणार असेल तर मी तयार आहे. आजी काका तुम्ही त्यांना माझा होकार कळवा. सई म्हणाली. आणि कल्याणीच्या खोकल्याचा परत आवाज आला म्हणून ती उठून गेली. एकमेकांना पाहत होते. राधाबाई आणि मुरारी हसत एकमेकांना पाहत. दुसऱ्या दिवशी मुरारी लगेच महाजनांच्या बंगल्यावर गेला आणि सुलक्षणा देवीला भेटला. या मुरारी काय विचार केलात. सुलक्षणा देवी म्हणाल्या. माई आम्हाला हे स्थळ मान्य आहे. मुरारी म्हणाला. उत्तम. शुभकार्यासाठी वेळ कशाला. येत्या 8 दिवसात लग्न करून टाकू. सुलक्षणा खुश होऊन म्हणाली. 8 दिवसात. मुरारीने भुवया उंचावल्या. हो, येत्या 8 दिवसात हे लग्न व्हायला हवे. सुलक्षणा देवी म्हणाल्या. माफ करा माई, लग्न करायचं म्हणजे तयारीसाठी वेळ हवा. माझी परिस्थिती तर तुम्हाला माहीतच आहे. 8 दिवसात कसं शक्य आहे. मुरारी म्हणाला. त्याची चिंता तुम्ही करू नका. आम्हाला फक्त तुमची मुलगी हवी आहे. बाकी काही नको. लग्न
लग्नाचा खर्च आम्ही बघू, सुलक्षणा देवी म्हणाल्या. मग काही प्रॉब्लेम नाही, मुरारी खुश होऊन म्हणाला. तुम्ही तुमच्या मुलीला देवांशबद्दल सगळं सांगितलं आहे ना, सुलक्षणा देवीने विचारले. हो. त्याची तुम्ही काळजी करू नका, माझी मुलगी स्वखुशीने या लग्नाला तयार आहे, मुरारी म्हणाला. छान. हा 10 लाखाचा चेक आहे, यात लग्नाची तयारी करा. अजून काही लागल्यास आम्हाला सांगा, पैसे मिळून जातील, सुलक्षणा देवी म्हणाल्या. हो माई, आता काहीही अडचण नाही, लग्न धूमधडाक्यात करू, मुरारी चेक बघून म्हणाला. या आता, सुलक्षणा म्हणाली आणि आत निघून गेली. राजूने सुलक्षणा आणि मुरारीचं झालेलं बोलणं ऐकलं होतं. बॉस, राजू देवांशच्या रूममध्ये येत म्हणाला. ऑफिस फाईलमध्ये डोकं घालून बसला होता. अपघातानंतर तो घरूनच ऑफिसचं सगळं काम करायचा. मी इकडे आहे राजू, देवांशने त्याला आवाज दिला. देवांश त्याच्या रूममध्ये असलेल्या छोट्याशा स्टडी रूममध्ये होता. स्लाईड ओपन झाल्याचा आवाज आला आणि राजूने देवांशकडे पाहिले. बॉस, तुम्हाला माहीत आहे का, माईने अखेर तुमचं लग्न त्या मुरारी सावंतच्या मुलीशी फिक्स केलं आहे, राजू म्हणाला. देवांश व्हीलचेअरचं बटन प्रेस करून त्याच्याजवळ आला. व्हॉट, देवांश म्हणाला. येस बॉस, यावेळी तुमचं लग्न नक्की होणार, कारण माईने 10 लाखाचा चेकसुद्धा लग्नाच्या तयारीसाठी दिला आहे. आता आपलं काहीही चालणार नाही, राजू म्हणाला. नो प्रॉब्लेम, त्या मुलीशी कॉन्टॅक्ट कर आणि माझी मीटिंग फिक्स कर, बाकी ती मला बघूनच नाही म्हणेल, देवांश सुरकता सोडत म्हणाला. तू असं अजिबात करणार नाहीस, देवांश, सुलक्षणा आत येत म्हणाली. मला माहीत आहे, आतापर्यंत तू मुलींना काहीही सांगून बोलून त्यांना नकार द्यायला लावलास, पण यावेळी तसं अजिबात होणार नाही. तुझं लग्न मी ठरवलेल्या मुलीशी होणार म्हणजे होणार, आणि जर तू यात काही अडथळा निर्माण केलास तर माझा मेलेला तोंड बघशील, सुलक्षणा देवी डोळ्यात पाणी आणून म्हणाली. माई, काय बोलतेस, देवांश चिडून म्हणाला. माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे, मी पसंत केलेल्या मुलीशी तू लग्न करशील. माईने त्याचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. अगं माई, माझं जरा ऐकून घेशील का, देवांश काकुलती येऊन म्हणाला. मी काही ऐकणार नाही, तू लग्न अगोदर त्या मुलीला भेटणार सुद्धा नाहीस, वचन दे मला, माई म्हणाल्या. ठीक आहे, मी करेन हे लग्न, पण तू तुझी शपथ वापस घे, देवांश म्हणाला. नाही, तुझं लग्न होईपर्यंत मी माझी शपथ वापस घेणार नाही. माई तिथून बाहेर निघून गेली. समोर काय झाले पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.